नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या गोपाळ स्टडी टार्गेट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण बघत आहोत की दिल्ली पोलीसमध्ये 7,000 जागांसाठी 7,000 प्लस जागांसाठी पोलीस भरती आलेली आहे। तर मित्रांनो बघा, त्याचे ऑफिशियल नोटिफिकेशन आपण बघून घेऊया। भारत सरकारची नोकरी मित्रांनो, सरकारी जॉब आहे। कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह म्हणजे दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल या नावाने आलेली आहे। तर बघा मित्रांनो, याची जी फॉर्म भरण्याची डेट आहे ती काल 22 सप्टेंबर 2025 ला सुरू झालेली आहे। तर 21 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे। 1 महिन्याचा आपल्याला फॉर्मसाठी टाइम दिलेला आहे आणि SSC गिव्ह इन या ऑफिशियल वेबसाईटवर आपण फॉर्म भरू शकता। याची एग्जाम कधी होणार आहे, टेंटेटिव्ह डेट पण दिली झालेली आहे। डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 मध्ये याची पेपर पण या ठिकाणी होणार आहे। आणि जर फॉर्म मध्ये करेक्शन करत असेल तर करेक्शन डेट पण आपल्याला देण्यात आलेली आहे। तर बघूया वॅकन्सी किती आहेत बघा मित्रांनो, इथं कॅटेगरी वाइज दिलेले आहेत आपल्याला वॅकन्सी। कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह मेल के लिए UR कैटेगरीला 1914 वॅकन्सी आहेत, EWS ला 456, OBC ला 967, SC ला 729, ST ला 342। टोटल मेलसाठी 4,408 जागा दिलेल्या आहेत। मेलसाठी एकूण 4,408 जागा आहेत। आणि कॉन्स्टेबल एक्स सर्व्हिसमॅनच्या आहेत, ह्या एक्स सर्व्हिसमॅननी बघून घ्यायच्या। आणि ह्या मेल एक्स सर्व्हिसमॅनच्या आणि ह्या फिमेलच्या आहेत बघा। फिमेलमध्ये UR साठी 1,047 आहेत, EWS ला 249, OBC ला 551, SC ला 457 आणि ST ला 212। अशा मिळून एकूण 2,496 जागा फिमेलसाठी आलेल्या आहेत। तर ओव्हरऑल जर बघायचं झालं तर 31 ते 74 UR साठी, 756 EWS साठी, 1,608 OBC साठी, 1,386 SC साठी, 634 या ठिकाणी ST साठी। टोटल 7,565 जागांवर भरती आलेली आहे। नेक्स्ट बघा, आता कॅटेगरीमध्ये कॅटेगरीनुसार सूट पण मिळणार आहे फॉर्म भरण्यासाठी। या ठिकाणी एज लागतं ओपनसाठी 18 ते 25 पर्यंतचं वय आहे। ओपनसाठी, ओपन म्हणजेच UR साठी 18 ते 25 आणि EWS साठी पण तेच आहे। EWS आणि UR साठी 18 ते 25 वय लागतो, मेल असो किंवा फिमेल असो। आणि OBC साठी 3 सालची सूट भेटते। OBC साठी 3 सालची सूट आणि ST SC साठी त्यांना 5 सालची सूट। आणि स्पोर्टमध्ये असाल तर त्यांना पण 5 सालची सूट। आणि नॅशनलमध्ये जर असाल तर स्पोर्टला 10 वर्षाची सूट असते। त्याचप्रमाणे जर ज्यांचे आईवडील दिल्ली पोलीसमध्ये त्यांना पण सूट असते, तेव्हा त्यांनी पण नोटिफिकेशनमध्ये बघून घ्यावं। त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन त्यांना पण असते, बघून घ्या सर्वांनी व्यवस्थित। आता NCC ची पण यांचा खूप फायदा होतो। NCC सर्टिफिकेट वाल्यांना NCC जर C सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 5% म्हणजे 100 मार्काचा पेपर असणार, त्यापैकी 5% तुम्हाला NCC सर्टिफिकेटमुळे भेटणार। त्याचबरोबर B सर्टिफिकेट वाल्यांना 3 मार्क आणि सर्टिफिकेट A आहे त्याला 2 मार्क, असे या ठिकाणी NCC चा फायदा पण आपल्याला होणार आहे। चला नेक्स्ट इथे बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं आहे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन म्हणजे CBT। दिल्ली पोलीसची CBT ही 100 मार्काची असते। किती असते? 100 मार्काची मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजेच आपल्या ऑप्शन दिलेले असतात 4 आणि त्यापैकी आपल्याला योग्य उत्तर निवडायचं असतं। 100 मार्क्स, 100 क्वेश्चन 100 मार्क्ससाठी येतो। एक प्रश्न एकाच मार्कासाठी असतो। आणि यामध्ये सब्जेक्ट आहेत बघा, पार्ट A मध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स 50 क्वेश्चन 50 मार्कासाठी येतं। पार्ट B मध्ये रिझनिंग 25 क्वेश्चन 25 मार्क। रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता। न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे मॅथचे 15 क्वेश्चन 15 मार्क्स। आणि हे एक एक्स्ट्रा सब्जेक्ट असतो कम्प्युटर फंडामेंटल्स। खूप सोपा आहे हा पण विषय। 10 मार्क्स, 10 क्वेश्चन 10 मार्क्स येतो। या ठिकाणी आपल्याला 90 मिनिट टाइम भेटतो, म्हणजेच 1.5 तास टाइम आपल्याला असतो। SSC GDच्या लेवलचा प्रश्न असतात मित्रांनो या पेपरला।
फक्त जनरल नॉलेजचे थोडे एक्स्ट्रा क्वेश्चन म्हणजे 50 क्वेश्चन, ज्यांना जास्त वेटेज जनरल नॉलेजला असतं. मॅथ थोडं कमी आहे, रिजनिंग 25+ आहे. नेक्स्ट बघा, आता पेपर झाल्यानंतर आपल्याला एक कट ऑफ येते आणि त्यानंतर असतं आपलं ग्राउंड. मेल कॅन्डिडेटसाठी 1600 मीटर रनिंग आहे 6 मिनिटांमध्ये, ज्यांचं वय अप टू 30 इयर. म्हणजेच कॅटेगरी वाईज बघायचं झालं तर सगळ्यांनाच 30च्या मध्ये बसतात, ST असो OBC असो. म्हणजे ज्यांचं वय 30 ते 40 आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कोणते येणार, एक्स सर्व्हिसमॅनवाले, त्यांचं आपण बघू नाही. आपण कोणाचं बघू, नॉर्मल कॅन्डिडेटला 1600 मीटर 6 मिनिटांमध्ये येतं. लॉंग जंप 14 फूट असती आणि हाय जंप 3 फूट 9 इंच, म्हणजेच जवळपास 4 फुटाची हाय जंप असती. आणि या लॉंग जंप आणि हाय जंपला 3 चान्स असतात. नेक्स्ट आता बघूया आपण मेल कॅन्डिडेटची हाईट. तर महत्त्वाचा पॉईंट आहे की UR आणि EWS कॅटेगरी OBC कॅटेगरीला 170 हाईट लागते. किती लागते, 170 सेंटीमीटर हाईट पाहिजे. आणि त्यामध्ये सूट पण असते कोणत्या, ST कॅन्डिडेटला. फक्त आणि फक्त ST कॅन्डिडेटला सूट आहे, ती पण किती, 5 सेंटीमीटरची सूट ST कॅन्डिडेटला आहे. चेस्टमध्ये जर बघायचं झालं तर इथं या ठिकाणी चेस्ट बघा, आणि 81 सेंटीमीटर नॉर्मल पाहिजे आणि फुगून 4 सेंटीमीटर फुगून 85 झाली पाहिजे. किती झाली पाहिजे, 85. नॉर्मल कोणत्या पण भरतीमध्ये 5 सेंटीमीटर फुगवावे लागते, 80 to 85. पण इथं नॉर्मलच 81 पाहिजे आणि फुगून 85. त्यामध्ये पण रिलॅक्सेशन भेटतं. ST कॅन्डिडेटला 5 सेंटीमीटरचं 5 इंचचं सेंटीमीटर फुगवण्याची सूट असते. आणि जे हिल एरियावाले आहेत त्यांना पण 5 सेंटीमीटर सूट भेटते. त्यानंतर बघा, आता डॉक्युमेंट काय केलं ते पण बघा, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट बघा. वोटर ID, म्हणजे आपण आता फॉर्म भरताना 1 टाइम रजिस्ट्रेशन आपल्याला करावं लागतं. त्यामध्ये मोबाईल नंबर लागतो आणि ईमेल ID लागते. त्याचबरोबर आधार कार्ड, जे आधार कार्ड आपण आधार कार्डचा नंबर नॉट अवेलेबल, आधार कार्डवरून आपल्याला तिथं लॉग इन करावं लागतं. त्याचबरोबर वोटर ID, पॅन कार्ड, पासपोर्ट, याच्यापैकी कोणतं पण एक ID प्रूफ पण आपल्याला लागतं त्या ठिकाणी. स्कूल आणि कॉलेज ID हे पण चालतं, एम्प्लॉयर ID पण चालतं, प्रायव्हेट गव्हर्नमेंट कोणतं पण चालतं, आणि ड्रायव्हिंग लायसन्स पण चालतं रजिस्ट्रेशन करण्यासाठी. आणि ही जी भरती आहे ती 12वी पासवर आहे. तुम्ही 10वी पासवर नाही, 12वी पासवर ही भरती आहे. त्यामुळे 12वी तुम्ही पास पाहिजे, मार्क किती पण असो, फक्त पास असायला हवा. त्यानंतर हा फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरता वेळेस आपल्याला ह्या चुका नाही करायच्या की फोटो आपण, आता खूप जणांना माहिती नाही की फोटो कसा टाकायचा. या ठिकाणी लाईव्ह फोटो कॅप्चर होतो, त्यामुळं असा पण नाही टाकायचा, असा पण नाही, हे पण रॉंग पोझिशन आहे, हे पण रॉंग आहे, हे पण रॉंग आहे, असा या ठिकाणी दाखवलेलं बघा. हे जे आहे ते या ठिकाणी योग्य आहे. असे जर खालची फोटो असेल तर रिजेक्ट होऊ शकतं. ही होती मित्रांनो दिल्ली पोलीसची महत्त्वपूर्ण माहिती. याची संपूर्ण PDF मी आपल्या चॅनलवर आपल्याला टाकलेली आहे, बघून घ्या. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.